नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आजच्या मधल्या ओळीमध्ये 3 मुद्दे मी टॅग केलेत, कारण प्रेक्षकांसाठी माहिती संकलित करत असताना आपलं ज्ञान वाढवावं हाच मुख्यत्वे मधल्या ओळीचा उद्देश आहे. आणि महाराष्ट्रातील राजकीय स्थिती आज अशी झालेली आहे की कायद्याचा किस पडतो आहे. काही ऐतिहासिक संदर्भ पुन्हा पुन्हा पडताळून पाहिले जात आहेत, कारण आपल्या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त काल अहमदाबादमध्ये म्हणजे गुजरातमध्ये होते. तिथे होऊ घातलेल्या निवडणुकीचा आढावा ते घेत होते. तिथे यंत्रणा कशी सज्ज आहे वगैरे. आणि तेवढ्यात सुप्रीम कोर्टाचा कालचा निर्णय आल्यानंतर त्यांना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला की शिवसेनेच्या संदर्भातला शिंदे गटाचा जो अर्ज काल सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेला आहे, त्यानंतर पुढं काय होईल. तर त्यावेळेला ते असं म्हणाले की बहुमत, मेजॉरिटी वुड बी द इम्पॉर्टंट फॅक्टर. बहुमत हा जर मुद्दा असेल तर ते असं का म्हणाले, प्रेसिडेंट काय आहे, नियम काय सांगतो. आणि मग वेगवेगळ्या राजकीय पक्षासंदर्भात म्हणजे लोक जनशक्ती पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष 2 वेळेला आणि विविध छोटे मोठे पक्षासह समाजवादी पक्षाच्या संदर्भातलं जे 2017 सालचा निवाडा आहे तो काय सांगतो की जो श्री एकनाथ शिंदे आणि श्री उद्धव ठाकरे गट यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण याच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे. श्री एकनाथ शिंदे यांनी जे केलेलं आहे ते आणि श्री मुलायम सिंग यांच्या पक्षामध्ये जे 2017 साली झालं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. आणि त्या साम्याचे जे काही आकलन त्यावेळेला तेव्हाच्या निवडणूक आयुक्तांनी केलं, तेव्हाही 3 सदस्यांचंच निवडणूक आयुक्त होते, निवडणूक आयोग होता. आणि त्यांनी जो निकाल दिला त्या निकालाचं निकालपत्र माझ्या हातामध्ये, हे वर्णाकुलम म्हणजे हिंदी भाषेतलं 32 पानाचं हे निकालपत्र मी संपूर्ण वाचलं. इंग्रजीमध्ये पण ते निकालपत्र तिथे तुम्हाला ECIच्या वेबसाईटवरती मिळेल. आणि त्याचा जो संदर्भ आहे तो महाराष्ट्राची आपण जर जोडत गेलो तर मग आपल्या असं लक्षात येतं की काल या देशाचे निवडणूक आयुक्त असं का म्हणाले की मेजॉरिटी इज द इम्पॉर्टंट फॅक्टर. थोडासा घटनाक्रम आपण समजून घेऊ आणि तुम्ही प्रेक्षक म्हणून त्याची जी क्रोनॉलॉजी आहे ती महाराष्ट्रामध्ये घडलेल्या घटनाक्रमांशी लावत गेला तर तुम्हाला लक्षात येईल की काय काय घडलंय. असं झालं की 16 जानेवारी 2017 या दिवशीचा हा जो निकाल आला त्याची पार्श्वभूमी ही खरं तर 4-5 महिने आधी सुरू होती. आणि तेव्हाचे जे निवडणूक आयुक्त होते डॉक्टर नसीम झैदी यांनी काय बघितलं तर त्यांनी दोन्ही पक्षाला असं सांगितलं की तुम्ही तुमचा जो काही दावा आहे की आमचाच खरा मूळचा पक्ष आहे, कारण इथे पण सायकल या चिन्हासाठी सगळी लढाई झाली, जशी आता धनुष्यबाण या चिन्हासाठी होताना आपल्याला दिसते. मुलायम सिंग आणि अखिलेश यांनी आमचाच पक्ष खरा आणि आम्हाला जे चिन्ह आहे समाजवादी पक्षाचं सायकल ते चिन्ह मिळायला हवं. जर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलात तर ते मोठं भव्य दिव्य असं कार्यालय आहे आणि तिथे सिम्बॉल म्हणून तुम्हाला सायकल पण ठेवलेली दिसेल. तो त्याच्यामध्ये इंटरेस्टिंगली ज्यांनी हा दावा जिंकला त्या अखिलेश यांच्या बाजूनं 6 वकिलांची फौज होती, ज्याच्यामध्ये कपिल सिब्बल यांनी अखिलेश यांच्या बाजूनं आर्ग्युमेंट केलेली आहे. आणि मुलायम सिंग यांच्या बाजूनी तब्बल 11 विधिज्ञांची फौज होती. आणि त्याच्यामध्ये पुन्हा तोच संदर्भ आला जो काल सर्वोच्च न्यायालयामध्ये सादिक अली प्रकरणाचा आलेला आहे. तो पुढं मी तुम्हाला सांगेलच. झालेलं असं आहे की 1 जानेवारी 2017 या दिवशी अखिलेश यादव जे आहेत यांनी एक बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये ते असं म्हणाले की आपल्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत श्री मुलायम सिंग हे पक्षाची जी घटना आहे त्या घटनेप्रमाणे ते काही वर्तन करत नाही. ते ना बैठका बोलवतात, ना संमेलन बोलवतात, ना पक्षांतर्गत ज्या नियुक्त्या करायला हव्यात त्या ते करत नाहीत. आणि त्यांचे काका असलेले ते सचिव पण होते, त्यांनी आणि अखिलेश यांनी मिळून आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पक्षाच्या पदावरून काढून टाकलं. आणि त्यांनी जे राष्ट्रीय संमेलन घेतलं त्याची लगोलग प्रसारमाध्यमांना माहिती झाली. दुसऱ्याच दिवशी मुलायम सिंग आणि अमरसिंह यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं म्हणाले की अखिलेश यांनी जे केलेलं आहे ते घटनाबाह्य आहे. आपल्या पक्षाच्या घटनेमध्ये राष्ट्रीय अध्यक्षाला काढावं अशी तरतूदच नाही आहे. म्हणजे इथे पुन्हा तोच संदर्भ आला. आणि मग त्यांनी असं म्हटलं की निवडणूक आयोगाकडं जर अखिलेश यांचा दल गट अशी कुठलीही भूमिका घेऊन आला की हे चिन्ह आमचं आहे किंवा हा आमचा पक्ष आहे तर ते तुम्ही ऐकू नये, ते मान्य करू नये. ऑब्वियसली
त्याला काउंटर म्हणून अखिलेश यांच्याकडनं एक पत्र दिलं गेलं आणि त्या पत्राच्या वेळेला ते पत्र ज्या वेळेला त्यांनी दिलं तर त्यावेळेला त्यांच्या पत्रासोबत, आणि हे फार महत्त्वाचं आहे, तुम्ही या मी जे काही सांगतो आहे त्याची पडताळणी महाराष्ट्राच्या सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडीशी करा. त्यांनी असं म्हटलंय त्यांच्या पत्रासोबत, राष्ट्रीय कार्यकारिणीचे जे 51 सदस्य होते त्या सदस्यापैकी 31 सदस्य, 5242 पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी, विधानसभेतले 195 आमदार, विधान परिषदेतले 48 आमदार, लोकसभेतले 4 खासदार आणि राज्यसभेतले 11 खासदार यांनी अखिलेश हेच आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत असं सह्या असलेलं पत्र हे निवडणूक आयोगाला दिलं. आता स्थिती काय तयार झाली, जशी महाराष्ट्रात तयार झालेली आहे की एकाच पक्षातले 2 गट हा आमचाच पक्ष खरा आहे आणि आमच्याच पक्षाला चिन्ह मिळायला हवं अशी भूमिका घेऊन निवडणूक आयोगासमोर गेला. निवडणूक आयोगाने इथे आता ही मुदत पण लक्षात ठेवा, 4 महिन्याची मुदत दिली. त्यांनी सांगितलं की तुम्ही जानेवारी 9, 2017 पर्यंत तुम्ही तुमचं जे काही म्हणणं आहे ते मांडा, त्याच्या दोन दिवस आधी, आणि तुमच्या म्हणण्याच्या पुष्टार्थ तुम्हाला जे काही पुरावे द्यायचे आहेत ते द्या. आता 7 जानेवारीपर्यंत दोन्ही बाजूंनी आपापलं म्हणणं मांडलं गेलं. मुख्यत्वे अखिलेश यांच्या बाजूनं पुढं काय केलं गेलं तर अखिलेश यांनी आणि त्यांच्या बाजूने जे आर्ग्युमेंट करत होते ते कपिल सिब्बल यांनी अखिलेश यांना 90% पक्षातल्या सदस्यांचा पाठिंबा अशी भूमिका घेतली आणि त्यासोबतच मग त्यांनी अखिलेश यांच्या बाजूनं 28 राष्ट्रीय कार्यकारिणीतले सदस्य, 15 खासदार आणि इथे आमदारांची संख्या वाढली, 205 आमदार आणि पुन्हा विधान परिषदेतल्याही आमदारांची संख्या वाढली, 56 आमदार विधान परिषदेतले, अशा सगळ्यांच्या शपथेचं पत्र हे निवडणूक आयोगासमोर दिलं. याच्यावरती अखिलेश यांच्या विरोधामध्ये मुलायम सिंग यांनी अशी भूमिका घेतली की अखिलेश यांनी जे शपथपत्र मांडलेलं आहे ते शपथपत्र इंग्रजी भाषेमध्ये, त्यामुळं बऱ्याच सदस्यांना हे कळलंच नाही की आपण नेमकं कशावरती सह्या करतो आहोत. त्यानंतर मग त्यांनी अखिलेश यांनी जे वेगवेगळे मुद्दे मांडून राष्ट्रीय अध्यक्षांना त्यांच्या खुर्चीवरून म्हणजे आपल्याच वडिलांना अध्यक्षपदावरून काढलेलं होतं ते कसं अयोग्य आहे याचे बरेच तपशील दिले. त्या निकालपत्रात ते तपशील आहेत. ज्यांना कोणाला रस आहे त्यांनी हे जाऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतलं निकालपत्र वाचावं. त्यातले काही निकालाचे जे संदर्भ आहेत ते मी तुम्हाला निश्चितपणे वाचून दाखवणार आहे. त्यासोबत ते असं म्हणाले की आम्ही राष्ट्रीय सचिवाला म्हणजे अखिलेश यांना नव्हे पण राम गोपाल यादव यांना जे पदावरून काढलं होतं ते आम्ही रद्द केलं. लगोलग दुसऱ्या दिवशी ती त्यांच्यावरती केलेली कारवाई आम्ही मागे घेतली, ती इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला दिली आणि त्यामुळं आजही राष्ट्रीय अध्यक्षपदावरती श्री मुलायम सिंग यादव हेच आहेत आणि ते जे काही दावा करत आहेत ते काही खरं नाही आणि आमचाच पक्ष खरा आहे आणि त्यामुळं आमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही मान्य करायला हवं. आता याच्यामध्ये कपिल सिब्बल यांनी काल जी आर्ग्युमेंट केली त्याला बिलकुल कॉन्ट्रास्ट करणारी त्यांची आर्ग्युमेंट होती की ज्यांचा पाठिंबा ज्यांना आहे अर्थात ते वकील आहेत आणि विधिज्ञ हा आपल्या पक्षकाराची भूमिका ही त्यांना जिथे मांडायची आहे त्या प्लॅटफॉर्मवरती मांडत असतो आणि आपल्या पक्षकाराला न्याय मिळावा अशीच ती भूमिका असते. सो इथे त्यांनी अखिलेश यांच्या बाजूनं हे पक्षातल्या सदस्यांचा पाठिंबा आहे, तो विधिमंडळातला पण पाठिंबा आहे आणि एक 5 मिनिट विधिमंडळातलाही पाठिंबा आहे आणि पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचाही पाठिंबा असं सांगितलं. मग निवडणूक आयोगानं काय म्हटलं ते फार महत्त्वाचं आहे. मी पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे त्याच्याशी तुम्ही ही पडताळणी सुरू करत राहा. निवडणूक आयोग काय म्हणाला, क्या आयोग को समाधान है कि प्रतीत आदेश के अनुच्छेद 15 के अर्थ में म्हणजे परिशिष्ट 15 प्रमाणे समाजवादी पार्टी में विभाजन हुआ है, पक्षात खरंच फूट पडली की नाही हे आम्हाला बघायचं आहे. जिसके परिणाम स्वरूप पार्टी में 2 प्रतिद्वंदी गुटों का समूह का गठन हुआ है, एक जिसका नेतृत्व श्री अखिलेश यादव और श्री राम गोपाल यादव द्वारा एवं दूसरा जिसका नेतृत्व श्री मुलायम सिंह यादव की अगुवाई में किया जा रहा है. तब निवडणूक आयोगाला काय बघायचं होतं की खरंच या पक्षामध्ये फूट पडलेली आहे की नाही. यदि ऐसा है तो प्रतीक आदेश के प्रयोजनों के लिए उक्त गुटों या समूहों में से कौन समाजवादी पार्टी है. आम्हाला हे आता बघायचं की ठीक आहे फूट पडली का ते आम्ही बघू,
फूट पडली असेल तर आता मग खराब समाजवादी पक्ष कोणता ते आम्ही बघू। उपरोक्त विवादों पर आयोग द्वारा अब विचार किया जा रहा है। विवाद क्रमांक 1, क्या आयोग का समाधान है कि प्रतीक आदेश के अनुच्छेद 15 के अर्थ में क्या उसमें डिवीजन हुआ है और जो असली है वो कौन सा है। एक मान्यता प्राप्त राजनीतिक दल के खंडित समूहों अथवा प्रतिद्वंदी गुटों के संबंध में आयोग की शक्ति जब आयोग के पास उपलब्ध सूचना के आधार पर समाधान हो गया है कि किसी मान्यता प्राप्त राजनीतिक दल के ऐसे प्रतिद्वंदी गुट अथवा समूह हैं जिनमें से प्रत्येक वह दल होने का दावा करते हैं, तब आयोग उस मामले में समस्त उपलब्ध तथ्यों तथा परिस्थितियों पर विचार करने तथा उन समूहों अथवा गुटों के ऐसे प्रतिनिधियों द्वारा ऐसे अन्य व्यक्तियों जो सुनवाई चाहते हैं सुनवाई करने के पश्चात ये विनिश्चित करेगा कि ऐसे प्रतिद्वंदी गुटों अथवा समूह में से कोई एक गुट अथवा समूह व राजनीतिक दल है या कोई भी नहीं है तथा आयोग का विनिश्चित ऐसे सभी प्रतिद्वंदी गुटों द्वारा समूहों पर ये बाध्यकारी होगा। आम्ही फक्त हेच बघणार नाही आहोत की हा पक्ष खराच फुटलाय की नाही, खराच फुटलाय असा दावा करत असलेले सगळे पक्ष तरी खरे आहेत की नाही हे आम्ही बघू। या मोठ्या जजमेंटमध्ये अखिलेश यांच्या बाजूनं जे शपथपत्र दिलं गेलं त्याच्यामधली जी आकडेवारी आहे ती फार इंटरेस्टिंग आहे आणि म्हणून मी म्हणलं की महाराष्ट्र विधिमंडळ पक्ष आणि शिवसेना, ज्या शिवसेनेचे 282 त्यांची घटना वाचा, मी वाचलेली आहे, त्यांचे जे कार्यकारी मंडळ आहे त्याच्यामध्ये 282 सदस्य आहेत, त्याच्यामध्ये सर्व जिल्हा प्रमुख आहेत, सर्व आमदार आहेत, सर्व खासदार आहेत, मुंबईच्या मर्यादेमध्ये त्यांचे जे विभाग प्रमुख आहेत ते आहेत, संपर्क प्रमुख आहेत, कार्यकारिणीचे सदस्य आहेत। या 242 सदस्यापैकी किती जणांचा पाठिंबा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना आहे आणि विधिमंडळ पक्षातला किती जणांचा कुणाला पाठिंबा हे तर स्पष्ट झालेलं आहे। 54 पैकी 40 आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे, 18 पैकी 11-12 खासदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे। या मुद्द्यावरती जर एकनाथ शिंदे यांची आर्ग्युमेंट जर आपण निवडणूक आयोगासमोर बघितली तर विधिमंडळ आणि लोकसभेमध्ये श्री एकनाथ शिंदे यांचं बहुमत स्पष्टपणे दिसतंय। ते का महत्त्वाचं आहे इथे बघा। याचा अर्थ शिवसेनेच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं असणार तेही आपल्याला सांगता येईल। आयोगासमोर काय आलं, उत्तर प्रदेश विधानसभा के सदस्य या 228 पैकी 205 हे अखिलेश यांच्या बाजूने आहेत, हे आयोगाच्या प्रोसिडिंगच्या निकालपत्रातलं आहे। विधान परिषदेच्या 68 पैकी 56 हे अखिलेश यांच्या बाजूने आहेत। अखिलेश हे त्यावेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते। राज्यसभा आणि लोकसभामध्ये मिळून 24 पैकी 15 सदस्य हे अखिलेशच्या बाजूने आहेत। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यापैकी 46 पैकी 28 हे अखिलेशच्या बाजूने आहेत। राष्ट्रीय संमेलन के प्रतिनिधी ज्याच्यामध्ये 5731 आहेत त्यापैकी 4400 हे अखिलेश यांच्या बाजूने आहेत। ही आकडेवारी आल्यानंतर काय महत्त्वाचं जजमेंट आलं ते काय म्हणाला आयोग की तुम्ही दोघेही पुढे या आणि तुमचं जे म्हणणं आहे ते शपथपत्राच्या स्वरूपामध्ये आमच्याकडे मांडा। आता प्रत्यक्षात निकाल आहे, निकालामध्ये उपरोक्त अस्पष्ट अभिकथन को छोड़कर त्या वर जे काही दिले त्यातल्या काही गोष्टी त्यांना क्लियर नव्हत्या। श्री मुलायम सिंह यादव समूह ने न तो किसी भी सदस्य का कोई शपथ पत्र दाखिल किया और न ही उनमें से किसी भी ऐसे सदस्य का नाम इंगित किया जिसका शपथ पत्र उनके द्वारा संशयास्पद माना गया है। या केसमध्ये समजा एकनाथ शिंदे गटानं काही शपथपत्र दिलं तर ते त्यांना द्यावंच लागेल, उद्धव ठाकरे यांनाही द्यावं लागेल। एकमेकांच्या विरोधामध्ये यांनी असं कुठे दावे करावे लागतील की हे शपथपत्र खरं आहे की नाही। त्या केसमध्ये निवडणूक आयोग या सदस्यांची व्यक्तिगत परेड सुद्धा करू शकतो, त्याच्यासाठी हे जजमेंट महत्त्वाचं आहे। जिसका शपथपत्र उनके द्वारा संदेहास्पद माना गया है अथवा न कि 13 जनवरी 2017 को सुनवाई के समय या उसके बाद किसी भी समय श्री राम गोपाल यादव द्वारा उपरोक्त आंकड़ों के लिए दावे पर प्रश्न उठाया, म्हणजे अखिलेश यांनी जी आकडेवारी दिली होती त्याच्यावरती कुणीही प्रश्नचिन्ह उठवलेलं नाही। सुनवाई पर उनके समूह के प्रबुद्ध अधिवक्ता अन्य समूह द्वारा दाखिल किए गए कुछ शपथ पत्रों में हेल्ड शब्द के स्थान पर हेल्प शब्द की मुद्रण त्रुटी के संदर्भ में, म्हणजे त्यांनी असं म्हटलं की काही अखिलेश यांच्या विरोधामध्ये त्यांनी असं म्हटलं की याच्यामध्ये काही प्रिंटिंग मिस्टेक आहेत वगैरे, त्याचाही त्यांनी निकालपत्रामध्ये उल्लेख केलाय।
उपरोक्त को दृष्टिगत रखते हुए उपयुक्त अनुच्छेद 36 में तालिका में दिए गए आंकड़ों पर एकमात्र अवलोकन स्पष्ट रूप से प्रदर्शित करेगा कि अखिलेश यादव को दल के विधायकों और संघटनात्मक स्कंध दोनों में बहुमत समर्थन प्राप्त है। हे फार महत्त्वाचं आहे। अखिलेश यांच्या बाजूने काय झालं की पक्षामध्ये पण बहुमत आहे आणि विधिमंडळात पण बहुमत आहे, हे निवडणूक आयोगाच्या समोर सिद्ध झालंय। महाराष्ट्राच्या बद्दल अशी एक इंटरेस्टिंग केस होऊ शकते की विधिमंडळामध्ये तर आत्ता एकनाथ शिंदे यांना पूर्ण बहुमत आहेच आहे, पण पक्ष जर श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभा राहिला तर त्यावेळेला निवडणूक आयोगासमोर एक तिढा निर्माण होईल की कोणाला खरं मानायचं, की पक्षातल्या बहुमताला खरं मानायचं का विधिमंडळातल्या बहुमताला खरं मानायचं। कारण विधिमंडळातल्या सदस्यांची संख्या शिवसेनेच्या 284 पक्ष सदस्यांमध्ये इन्क्लूड असलेल्या आमदार आणि खासदारांच्या संख्येचा जो काही तिढाने जे काही गणित तयार होईल ते त्याच वेळेला स्पष्ट होईल ज्यावेळेला दोन्ही बाजूचं शपथपत्र येईल। फाइनली त्यांनी काय निकाल दिला, उपरोक्त निष्कर्ष के एक तार्किक परिणाम के रूप में और सादिकाली जे काल सुप्रीम कोर्टामध्ये खूप चर्चेला आलं होतं के मामले में सर्वोच्च न्यायालय द्वारा अनुमोदित बहुमत समर्थन के परीक्षण को लागू करते हुए तथा जिसे आयोग ने प्रतीक आदेश के अनुच्छेद 15 के संदर्भ में समय समय पर इसके समक्ष उत्पन्न होने वाले मान्यता प्राप्त राजनीतिक दलों में विवाद के सभी मामलों में निर्णय लेते हुए निरंतर लागू किया है। आत्तापर्यंत जेवढ्या काही सुनावण्या या संदर्भात देशात झाल्या तिथं प्रत्येक वेळेला शेड्यूल 10 मधल्या, म्हणजे शेड्यूल 10 तर नंतर आलं, पण पक्ष कोणाचा या संदर्भातलं जे 15वं परिशिष्ट आहे त्या संदर्भात बहुमत हेच बघितलेलं आहे। आयोग एत्तो द्वारा विवाद क्रमांक 2 को यह कहते हुए हल करता है कि श्री अखिलेश यादव के नेतृत्व वाला समूह समाजवादी पार्टी है और निर्वाचन प्रतीक यानी कि साइकिल आदेश 1968 के प्रयोजन के लिए उनका नाम और उनके आरक्षित प्रतीक साइकिल का उपयोग करने का अधिकारी है। आणि म्हणून मी म्हटलं की देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त काल असं का म्हणाले की मेजॉरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आजपर्यंतचा प्रेसिडेंट असा आहे की आजपर्यंत जेवढ्या म्हणून सुनावण्या झालेल्या आहेत त्या सगळ्या सुनावण्या ह्या बहुमताच्या आधारावरती झालेल्या आहेत आणि ज्याच्याकडे बहुमत तो पक्ष या आपल्या मूळच्या राजकीय पक्षाचाच खरा वारसदार आहे, हे आजपर्यंतच्या निवडणूक आयोगाच्या निकालपत्रामध्ये दिसून आलेलं आहे। आणखीन एक महत्त्वाचा भाग, आजपर्यंत निवडणूक आयोगानं जे म्हणून निकाल दिलेले आहेत ते कधीही ज्याला ओव्हरटर्न ऑफ जजमेंट म्हणतात ते असं कधी झालेलं नाही। म्हणजे निवडणूक आयोगानं दिलेले निकाल हे कधीही सर्वोच्च न्यायालयानं किंवा तत्सम न्यायालयानं रद्द केलेले नाहीत आणि त्यामुळे शेड्यूल 10 परिशिष्ट 15 आणि बहुमत हा घटक फार महत्त्वाचा असणार आहे। ज्या वेळेला निवडणूक आयोगासंदर्भातल्या सुनावणीचा विषय येईल त्या वेळेला मधल्या ओळीचा हा भाग काढून बघा, याच्यामध्ये पुढे काय होणार आहे, काय होऊ शकतं या सगळ्याचा उहापोह केलेला आहे आणि हेच अंतिम असू शकतं की निवडणूक आयोग काय बघेल, कुठल्या परिस्थितीमध्ये बघेल। तो थांबूया आपण इथे। मी म्हणालो की माहिती संकलित करत असताना माझं ज्ञान वाढवण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो, ऑब्जेक्टिव्हलीच बघायला पाहिजे, कारण महाराष्ट्रात सध्या पॉलिटिकल टर्मॉईल सुरू आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जणाला आपापले त्याचे जे स्वतःचे पर्स्पेक्टिव्ह आहे, ती जी काही दिशा आहे त्या दिशेनं तो विचार करतो, पण कायदा काही त्यामुळे बदलणार नाही। माझं ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट आहेत, खास करून फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूब ते फॉलो करायला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।